हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. प्लॅस्टिकची बॉटल बघून तुमच्या लक्षात आलेच असेल की आता मी याचे प्लांट लावण्यासाठी प्लांटर तयार करणार आहे. कारण माझ्या बागेमध्ये मी जास्तीत जास्त वेस्ट सामानाचाच उपयोग घेते. बाग तयार करण्यासाठी असं म्हणतात की खूप खर्च येतो, म्हणजे की प्लांट विकत आणणे, कुंड्या वगैरे सर्वच आलं त्यामध्ये. परंतु होता होच तर मी जास्तीत जास्त अशा प्लॅस्टिक बॉटल, तेलाच्या कॅनी, जे काही आपल्या घरामध्ये डब्बे, तुटलेले मोठे मोठे टब असतात, त्याचा उपयोग करून मी ही बाग तयार केलेली आहे. कुंड्या तर मी घेतेच, परंतु जेव्हा गरज पडली तेव्हा तर आपल्याला घ्याव्याच लागतात. माझ्याकडे असं नाही की सगळेच असं वेस्टपासून तयार केलेलं आहे. माझ्याकडे कुंड्यासुद्धा भरपूर आहेत आणि काही प्लांट मी नर्सरीतून सुद्धा विकत आणते आणि होताच तर घरीसुद्धा तयार करते. आणि ज्यांच्याकडे ही गेली ती त्यांच्याकडे असली तर त्याच्या कटिंगसुद्धा मी आणून ते सुद्धा तयार करते. तर इथे बघू शकता मी हे जे सर्व जे डब्बे आहेत ते असेच घरामध्ये पडले होते. कारण मी फेकून देत नाही. आपण सामान आणतो आणि त्याचे जे रिकामे झालेले डब्बे असतात ते आपण एकतर भंगारामध्ये विकून टाकतो आणि ते किंवा घरामध्ये असेच पडलेले राहतात. तर ते मी असे जमा करून ठेवते, म्हणजे विकतसुद्धा नाही. आणि जेव्हा मला वेळ मिळेल त्यानुसार मी असे याचे प्लांटर तयार करते. आणि हे बिसलरीच्या बॉटलसुद्धा पाणी पिल्याच्या नंतर आपण फेकून देतो, इकडे तिकडे पडत राहतात. तर त्या तशा न हे करता मी त्यासुद्धा जमा करून ते अशा मी त्याचा उपयोग माझ्या बागेमध्ये घेते. आणि त्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि आता त्यात तसेच त्यामध्ये सुद्धा आपण प्लांट लावू शकतो. परंतु त्याला थोडंसं छान दिसण्यासाठी मी इथे त्याला कलर करून घेत आहे. तर मी इथे माझा मुलगासुद्धा, दोन्ही मुलंसुद्धा मी काय करत असले की मदत करत होते. मोठा मुलगा हा माझा थोडाफार टाईमपास म्हणून मला कलर थोडासा करत होता. इथे बघू शकता मी एक एक करून असे हे जे प्लांटर मी तयार केलेले आहेत त्याला मी असा हा पिवळा कलर दिलेला आहे. आणि हा कलरसुद्धा जेव्हा आमच्या घराला कलरचं काम चालू होतं आणि त्यातून जो उरलेला कलर आहे तोच होता. आणि हा जो इथे म्हटलं चला आता पिवळा कलर मी आदल्या दिवशी दिला होता, परंतु म्हटलं चला आता थोडंसं छान दिसण्यासाठी आपण काहीतरी आता याच्यावर फेस ड्रॉ करू. तर मी इथे वेगवेगळे असे फेस ड्रॉ केलेले आहेत. असे मी एक एक या छोट्या ब्रशच्या साहाय्याने मी हे करत गेली होती. आपल्याला जर व्यवस्थित असे येत नसतील तर आधी आपण पेन्सिलच्या साहाय्याने आखूनसुद्धा घेऊ शकतो आणि नंतर आपण त्यावर असे कलरनं काढू शकतो. परंतु मी डायरेक्टच असे काढून घेतलेले होते. कशीही तयार केली तरी छानच वाटतात. आणि इथे थोडीफार मेहनत घेतली तर असे आपले छान प्रकारे मस्त टिकाऊ प्लांटर तयार होतात. आणि याला फक्त आणि फक्त मला फक्त हा कलरच विकत आणावा लागलेला आहे. तर इथे बघू शकता मी हे असे वेगवेगळे असे चेहरे मी तयार केलेले आहेत. आणि हे छान दिसायला सुद्धा छान दिसत आहेत. आणि आपण त्यामध्ये सुद्धा असे मी त्याला खाली असे त्याच्या बुडाला छिद्रसुद्धा पाडून घेतलेले आहेत. कारण आपण ते डायरेक्ट याच्यामध्ये माती टाकून त्यामध्ये सुद्धा असे प्लांट लावू शकतो. आणि त्यामध्ये जे आपण आधीच प्लांट लावलेले आहेत त्या कुंड्यातसुद्धा ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसे आपण यामध्ये प्लांट लावू शकतो. आणि कोणते प्लांट आपल्याला जर हे घरामध्ये ठेवायचे असतील तर आपण इंडोर प्लांट लावू शकतो. बाहेर ठेवायचे असतील तर जे की आपले बागेमध्ये प्लांट असतात ते सुद्धा छोटे छोटे प्लांट आपण लावू शकतो. तर इथे माझे हे काही प्लांटर हे तयार झालेले आहेत. तर इथे बघू शकता छान असे दिसत आहेत. आणि आता हे याच्यामध्ये मी आता असे याच्यामध्ये डायरेक्ट इथे बघू शकता बुडाला माती मी टाकून बुडाला छिद्र पाडलेले आहे. त्यामध्ये डायरेक्ट माती टाकून आपण त्यामध्ये सुद्धा प्लांट लावू शकतो. परंतु माझ्याकडे हे आधीचे त्याच्या साईजचे जे छोटे छोटे कुंड्या आहेत त्यामध्ये जे प्लांट आपण विकत आणतो नर्सरीतून त्याच कुंड्या आहेत. त्यामध्ये मी हे फोर्च्युलाका लावलेलं आहे. तर छान असं तयार झालेलं आहे. चला म्हटलं हे या पॉटमध्ये बसतं, तर ते मी दोन्हीसुद्धा दोन्ही याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत.
तर दिसायला सुद्धा छान दिसत आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे दिसत आहेत. थोडीशी मेहनत आपल्याला घ्यावी लागते आणि ₹1ही खर्च न करता आपले हे छान असे प्लांटर तयार होतात. आणि असं नाही की ते प्लॅस्टिकचे आहे, डब्याचेच आहेत, तर ते लगेच खराब होतील, तर तसं अजिबात नाही. माझ्या आधीसुद्धा मी तयार केलेले आहे. ते खूप दिवस 3, 4, 5 वर्ष माझ्याकडे, तर काही असे 6-6 वर्ष झाले माझ्याकडे ते प्लांटर मी जे तयार केलेले आहेत ते आहेत. आणि तेलाचे जे मोठे-मोठे पिपे आहेत ते तर माझे सुरुवातीला जेव्हापासून मी बाग तयार केलेली आहे तेव्हापासून ते माझ्याकडे आहे. छान असे त्यामध्ये प्लांट राहतात. असं काहीच नाही की कुंड्यामध्येच आपले प्लांट व्यवस्थित राहतील. थोडीशी आपल्याला ते प्लांटची काळजी घ्यावं लागतं. इथे बघू शकता हे जे आपण नर्सरीतून प्लांट विकत आणतो आणि त्याच्या ज्या कुंड्या असतात, छोट्या-छोट्या कुंड्या असतात, आपण ते प्लांट मोठ्या कुंडीमध्ये लावून घेतो आणि ते छोट्या-छोट्या कुंड्यामध्ये मी असे त्यालासुद्धा कलर केलेला आहे. मस्त ठेवून दिलेले आहेत. इथे बघू शकता हे माझं असं मी हे याला मेहनत तर लागतेच. कुठलंही काम करायचं तर त्याला मेहनत आपल्याला घ्यावीच लागते. इथे बघू शकता हे मी जे ज्या ब्लॅक पॉट होते त्याला कलर करून इथे मी हे या साईडला ठेवलेले आहेत. मस्त असे दिसत आहेत. आधीसुद्धा छान दिसत होते, परंतु आता थोडेसे जास्त छान वाटत आहेत. आणि इथे हे स्टँडसुद्धा मी घरामध्ये जी फरशी होती ती कापून आणि इथे मी ही लावलेली आहे. आणि हे अँगलसुद्धा माझ्या घरातच होते, की जे फर्निचरचं काम झालं तेव्हाचे. तर त्याचा उपयोग मी माझ्या बागेमध्ये घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता बागेत जास्तीत जास्त वेस्ट सामानच आहे. आणि इथे हे सर्व तेलाच्या कॅनी आहेत. मी तेलाच्या कॅनीसुद्धा फेकून देत नाही, कारण त्या अशाच इकडे-तिकडे पडतात आणि आपण काय करणार आहोत, तर त्याचा उपयोगसुद्धा मी माझ्या बागेमध्ये घेते. आणि ह्यासुद्धा तेलाच्या कॅनी व्यवस्थित धुवून घेऊन आपण त्याला असा थोडासा कलर वगैरे केला तरी चालते आणि नाही केला तरी चालते. आणि त्यामध्ये असे प्लांट लावले तर ते खूप दिवस राहतात. हे तेलाचे कॅनीसुद्धा माझ्याकडे खूप दिवसाच्या आहेत आणि खूप छान टिकतात. आणि इथे मी हे बघू शकता डायरेक्ट या ब्रशच्या साहाय्याने मी हे फेस ड्रॉ करत आहे. मला जसं सुचत आहे तसे मी त्याला डोळे वगैरे काढत आहे. म्हणजे मला जशी आयडिया येत आहे तसं मी त्याला तयार करत आहे. तर इथे बघू शकता मी हे असे तयार केलेले आहेत आणि छान वाटत आहेत. जे आपण कुंड्या विकत आणतो आणि त्यामध्ये डायरेक्ट असे प्लांट लावतो, परंतु त्यामध्ये हे जे वेस्टपासून छान असे प्लांटर तयार करून त्यामध्ये जेव्हा प्लांट लावतो ती एक खुशी वेगळीच असते. म्हणजे समाधान वाटतं की आपण काहीतरी हो बुवा आपल्याला बागेमध्ये आपण काहीतरी स्वतः तयार करून त्यामध्ये प्लांट लावलेले आहेत. आणि ते बघू शकता हे जे पाईप आहेत हे सुद्धा असेच पडलेले होते. आपल्या घरामध्ये असं काही ना काही वस्तू ज्या की आपल्या त्या नंतर उपयोगात येत नाहीत, अशा वस्तूंचा मी उपयोग घेतलेला आहे. तर हे पाईपसुद्धा होते. इकडे बघू शकता हे प्लांटर मी आधी तयार केलेले आहेत. ते छान प्रकारे त्यामध्ये प्लांटसुद्धा व्यवस्थित आहेत आणि ते प्लांटरसुद्धा छान आहेत. तर इथे बघू शकता मी हे ज्या कलर केलेल्या कॅनी होते त्या अशा वॉल कंपाऊंडवर ठेवलेल्या आहेत. स्पायडर प्लांट तर इतकं छान असं त्यामध्ये आलेलं आहे. आणि असं काही नाही की त्यामध्ये प्लांट लावले तर ते जास्त दिवस टिकणार नाहीत. प्लांटसुद्धा खूप छान प्रकारे त्यामध्ये राहतात. काहीच जास्त अशी काळजीसुद्धा, म्हणजे जसे की आपण कुंड्यामध्ये लावतो त्याची जशी काळजी घेतो तशीच याची घ्यायची गरज असते. आणि इथे बघू शकता याला मी असे ज्या बिसलरीच्या बॉटल असतात आणि जे आपण दही वगैरे आणतो त्याचे जे डब्बे असतात त्या डब्याचं सुद्धा मी इथे त्यांचे हात, पाय वगैरे असे छान थोडंसं छान दिसण्यासाठी मी असं तयार केलेलं आहे. आणि याला इथे त्यामध्ये जे कुंड्यामध्ये प्लांट लावलेले होते ते प्लांटसुद्धा मी त्यामध्ये असे ठेवलेले आहेत. आणि इकडे सुद्धा हे बघू शकता मस्त तेलाच्या कॅनी मी ह्या वर त्याला येलो कलर देऊन वॉल कंपाऊंडवरच, म्हणजे पूर्ण वॉल कंपाऊंड जे आहे त्यावर ठेवलेले आहेत. तर छान वाटत आहे आणि त्यामध्ये कोलियस लावलेला आहे. अजूनच ते कलरफुल कोलियस त्यामुळे त्याची अधिकच शोभा वाढलेली आहे. आणि ह्या आधी कुंड्या त्यामध्ये मी जे कोथिंबीर
राजमा, टमाटे लावले होते ते सर्व असं निघलेलं आहे. छान प्रकारे आहे. तर तुम्ही सुद्धा असे प्लांटर तयार करू शकता. थँक यू. बाय.